नमस्कार. सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज मी टाकळी गावामध्ये आहे. टाकळी गावचे माजी सरपंच आणि शिवसेनेचे नेते संजय साठे माझ्यासोबत आहेत. टाकळी ग्रामपंचायतीच्या कार्या म्हणजे टाकळी ग्रामपंचायत ज्यावेळेस त्यांच्या कार्यकालामध्ये होती त्यावेळेस टाकळीचा कायापालट करून दाखवलेले विकासाचा साठे पॅटर्न ज्यांनी टाकळीत राबवला ते संजय साठे आपल्यासोबत आज आहेत. नमस्कार. तुमचं सह्याद्रीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. तुमच्या कार्यकाळामध्ये टाकळीमध्ये अनेक विकास कामं झाली असं मला ऐकायला मिळालं, पाहायला मिळालं. तर हे सगळं कशा पद्धतीनं तुम्ही इथं उभं केलं आणि राबवलं? खरं तर आपण जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आणि वास्तवदर्शक आहे. आपणास माहित असेल की महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन आपलं मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या वेळेस एक राजकीय ऐतिहासिक बंड झालं त्यामधील हे साठे परिवार हे असं होतं की त्यांना पहिल्या 10 कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामध्ये हे महेश साठे किंवा संजय साठे परिवारांचा त्यांना पाठिंबा होता. आणि राजकीय बंड झाल्यानंतरनं त्यामध्ये पहिला शिवसेना महाराष्ट्रातला कार्यकर्त्यांचा पाठिंब्याचा मेळावा ह्याच टाकळी ग्रामपंचायतीच्या भूमीमध्ये झाला आणि पक्षाला ह्याच टाकळीच्या भूमीमधून पक्षाला सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला विजय हा साठे कुटुंबियांनी दिला. विशेषतः म्हणजे साठे पॅटर्न हा विकासाचा काय पॅटर्न आहे तो आपण बघितला असेल की पंढरपूरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, मराठा भवन असेल, ह्याच टाकळीच्या भूमीतून 3000 कोटीचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी मिळाली. मराठा भवनला 15 कोटीची मंजुरी मिळाली आणि पंढरपूर शहरातील व टाकळी ग्रामपंचायतीतील महापुरुषांच्या स्मारकाला स्मारकाच्या मंजुरी मिळाली. विशेषतः एका घरातील 4 उमेदवार 5 ठिकाणी निवडून आले. म्हणजेच याचा अर्थ असा की एका कुटुंबातील 5 सदस्य निवडून आले व एक सदस्य 2 ठिकाणी निवडून आलेल्या कारणाने आपल्याला एका सदस्याचा राजीनामा द्यावा लागला. आता तुमचा नेमका हा साठे विकासाचा पॅटर्न कागदावरतीच आहे की प्रत्यक्षात देखील काम करताना कुठेतरी दिसतो? हे पहा, मी माझ्या प्रचाराच्या दरम्यान दिलेली वचनं किंवा वचननामा हा प्रत्यक्षात आहे. आणि मी तुम्हाला वास्तवच दाखवतो ना. आपण कशाला कुठं हा जयद्रण हा सूर्यच करू ना. ठीक आहे, चला. आता हे जे म्हणजे राजकारणाची आणि ह्या कामांची विकास कामांची सुरुवात कुठून झाली होती आणि कशा पद्धतीने हे पुढे घेऊन गेला? हे पहा, मला काय राजकीय वारसा वगैरे नाही. माझे वडील, माझे आजोबा, माझे पंजोबा कुठलेही आमदार खासदार नसताना मी एक सर्वसामान्य कुटुंबातला शेतकऱ्यांचा मुलगा ज्याची सुरुवात पंढरपूर शहराच्या स्टेशन रोडच्या फुटपाथ पासून झाली. आणि एवढा मोठा संघर्ष करत असताना ह्या टाकळीचा विकासाचं धोरण हातात घेऊन कुठेतरी सर्वसामान्य जनतेची किंवा मी ज्या गावामध्ये वास्तव्य करतो त्या गावाचा विकास, सर्वसामान्य लोकांचा विकास बघत असताना त्याची तळमळ आणि सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे विचार आम्हाला पटल्यामुळे आम्ही राजकारणामध्ये प्रवेश केला. आता इथं काय तुम्ही मला दाखवणार? जसं आपण मागाशी म्हटलो त्याप्रमाणे की चला तुम्हाला वास्तव्याचा विकास दाखवतो. आमच्या टाकळी ग्रामपंचायतीमध्ये अंदाजे 30 ते 35 हजार लोकसंख्येचं गाव आहे आणि त्याचं मतदान जवळजवळ 9000च्या आसपास आहे. हे पंढरपूर शहराच्या अगदी जवळ असलेलं हे प्रति पंढरपूर आहे की ज्या पंढरपूर शहराची लोकसंख्या ही लोकसंख्येच्या 25% नागरिक हे टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहतात. मुळात ह्या लोकांचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता तो पाणी पुरवठ्याचा. स्वर्गीय भारतनाना भालके यांनी टाकळी ग्रामपंचायतीला 2 कोटी 38-30 लाख रुपये मंजूर केले होते. पण ज्या वेळेस आम्ही साठे परिवार ह्या राजकारणामध्ये उतरलो त्यावेळेस वास्तव बघितलं व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मी लगेचच कॉल करून बोलवून घेतलं. बाबा म्हणलं की आमच्या टाकळी ग्रामपंचायतीची लोकसंख्या अंदाजे 30 ते 35 हजार आहे. तर ह्या गावाला ह्या शहराला तुमच्या 2 कोटी 38 लाखामध्ये पाणी पुरवठा केव्हा होणार, कसं होणार? मग मी ते अंदाजपत्रक असेल किंवा प्रशासनानं कॅन्सल करून ते रिवाइज केलं म्हणजे पुनश्च एकदा त्याची विचारणा केली आणि संबंधित
पाणी पुरवठा मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील, यांच्याशी महेश नाना साठे यांच्या मार्फत टाकळी ग्रामपंचायत ठराव आणि महेश नानांचं पत्र जोडून दिलं आणि मला विदिन 5 days मध्ये ह्या योजनेस वाढीव निधी जवळजवळ 22,38,00,000 रुपये मंजूर केला आणि ह्या योजनेचा पुनर्रश्य अंदाजपत्रक तयार करून सदर निविदा आणि सदर कामाचं कार्यान्वयन आदेश हा फक्त 10 दिवसामध्ये निघाला. आणि मला ह्या दरम्यान पंढरपूरच्या बऱ्याच राजकीय मंडळीने सांगितलं की 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो, ही योजना वरणार नाही. पण त्यांना बहुतेक माहित नसेल, ज्यावेळेस त्यांनी मला हा प्रश्न केलता त्यावेळेस ह्या कामाचा कार्यान्वयन आदेश देखील झालेला होता. बर, म्हणजे आता ही योजना म्हणजे ह्याचं काम कोणत्या टप्प्यामध्ये आहे आणि हे पहा, ह्या योजनेचं काम हे अंतिम टप्प्यात आहे. मला माझे राजकीय विरोधक वारंवार ह्या कामाला अडथळा कसा होईल याची जास्त काळजी घेत आहेत, बर, म्हणजे साधारणपणे कोणत्या कार्यकाळापासून हे सुरुवात झाली? हे पहा, कधी हे पूर्ण होईल असं? आम्ही साठे परिवाराचे एकूण 4 सदस्य ग्रामपंचायतीमध्ये गेलो आणि ग्रामपंचायतीमध्ये गेला असताना पहिल्यांदा मी काय काम केलं तर हे टाकळीसाठी ही योजना भरीव निधी मंजूर करून ही योजना चालू केली. आणि ही योजना चालू करत असताना जवळजवळ ह्या योजनेस किती अडथळे, आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ना ह्या ठिकाणी माझ्यावरती जवळजवळ 800 ते 900 माणसांनी अटॅक करण्याचा प्रयत्न केला. तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री गुलाबराव पाटील पाणी पुरवठा मंत्री व सन्मान्य महेश नाना साठे यांनी मला कलेक्टर महोदय असतील, एसपी असतील, तत्कालीन एसपी असतील, मला पोलीस प्रोटेक्शन देऊन शासनाची जागा असताना देखील मला इथं काम करण्यास बंदी केली. हा राजकीय षडयंत्र होतं आणि ह्यातून मी सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील, महेश नाना साठे असतील यांच्या आशीर्वादाने या योजनेत पोलीस प्रोटेक्शन घेऊन इथं 2-2, 3-3 पोलीस गाड्या आणून 25-30 पोलीस, PSI, PI, API ह्या दर्जाचे पोलीस अधिकारी आणून ही योजना मी चालू केली आणि आज हे अंतिम टप्प्यात आहे, मला फार आनंद आहे. ठीक आहे. यानंतर अजून काय विकास काम आहेत की जे तुम्ही आम्हाला प्रेक्षकांना आमच्या दाखवू शकता की हे विकास काम तुम्ही बघायला पाहिजे? हो, 100% तुम्ही पाहिला असेल की आपण जर ह्या बाजूने जर गेलो तर इथं समोर जवळजवळ ह्याच योजनेचे ज्याला आपण जॅकवेल म्हणतो ना, ते जवळजवळ नदीतून पाणी काय जॅकवेल म्हणा, जॅकवेल हे जॅकवेल आहे. आणि इथूनच आपण जात असताना ह्या ज्या ठिकाणी पाणी उचलतो ह्या ठिकाणी स्थानिक नागरिक असतील किंवा इथले शासनाची जागा असताना देखील ह्या जागेमध्ये जवळजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 5.5 एकर जमीन आहे. आम्हाला जवळजवळ फक्त 10 गुंठे जमीन असताना सुद्धा आम्हाला इथल्या लोकांनी ह्या योजनेचं काम करू दिलं नाही. 13 गावचे प्रादेशिक पाणी पुरवठ्याचे सरपंच, सचिव, सगळे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, झडपी सदस्य माझ्या अंगावरती सोडून दिले. आषाढी वारीच्या दरम्यान जवळजवळ ही योजना बंद करा नाही तर आम्ही आषाढी वारीमध्ये वाखरीच्या योजनेला पाणी, असे देखील एवढे कटू सत्य आपले त्यांनी कटू एवढे निर्णय घेऊन देखील ही योजना पूर्ण झाली याचा मला फार अभिमान आहे. तुम्हाला आपण केलेल्या अनेक विकास कामं म्हणजे मी तुम्हाला दाखवतोय, प्रत्यक्षात हीच योजना हे याचा सुरुवात आहे, याचा अंतिम टप्पा देखील आपल्याला जाऊन बघावं लागेल आणि मी तुम्हाला दाखवतो याचं वास्तव देखील तुम्हाला मी आता दाखवतो. आता ही जी पाईपलाईन आहे त्याचा एकंदरीत टोटल खर्च किती आहे? आणि हे पहा, पहिल्या टप्प्यामध्ये ह्या योजनेस 22,38,00,000 रुपये मंजूर झाले. त्याचं काम देखील 90% नाही तर 95% पूर्ण आहे. आणि ज्या वेळेस आम्ही ही योजना अंतिम टप्प्यात नेत होतो त्यावेळेस लक्षात आलं की ह्याच्या जी पुरवठा नलिका आपण ज्याला म्हणतो ते पुरवठा नलिका अंदाजपत्रकामध्ये समावेश नव्हता. त्याचा आम्ही रिसर्वे करून जवळजवळ 100 किलोमीटर लाईन पुरवठा नलिका आता टाकण्याचा रिसर्वे केला. त्याला 6 कोटी देखील मंजूर आहेत. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आचारसंहिता संपल्यानंतर त्याचे अंदाजपत्रक तयार होऊन त्याचा देखील कार्यान्वयन आदेश निघेल आणि ह्या योजनेस 6 कोटी सोडून भविष्य काळामध्ये आणखीन कितीही निधी कमी पडला तरी देखील सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, पाणी पुरवठा गुलाबराव पाटील साहेब व महेश नाना साठे यांच्या माध्यमातून या योजनेस मी 1 रुपया निधी कमी पडून देणार नाही. आणि वास्तव असं आहे की मी टाकळीसाठीच काम करत नाही तरी ह्या योजनेमध्ये 4 MLD आपलं पाणी मंजूर आहे. आणि वास्तवाशी टाकळीची एवढी मोठी रिक्वायरमेंट नाही. हा पुढचा 25 ते 30 वर्षातला भविष्यातला प्लॅन तयार करून ही योजना तयार केली आहे. आणि ह्या योजनेमध्ये जास्त पाणी शिल्लक राहत असल्या कारणाने मी
गादे आपल्या शेजारीच किंवा आपल्या पाणी पुरवठ्याच्या फिल्टर हाऊस शेजारी असलेल्या गादेगाव ग्रामपंचायत 1 MLD ह्यातलं पाणी मी दिलंय, हाही देखील मी ऐतिहासिक निर्णय घेतलाय. मी माझ्या गावाचे नसे तर गटाचाच पूर्ण विकास करतोय. वास्तवाशी मी जिल्हा परिषद, पंचायत समिती, इतर कुठल्याही निवडणुकीला उभं राहील का नाही नव्हतो, पण हा निर्णय मी ऐतिहासिक निर्णय माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्ये घेऊन गादेगावची जशी टाकळीची म्हणजे टाकळीची लोकसंख्या भविष्यात जर वाढली हा. तरी देखील त्याची पूर्वतयारी म्हणून 100% पुढच्या 25 वर्षाचा लोकसंख्येचा विचार करूनच आपण ही योजना घेतलेली आहे. आणि ह्याच्यातील 1 MLD पाणी आम्ही गादेगाव ग्रामपंचायतीत दिलेलं आहे. म्हणून भविष्य काळात गादेगाव ग्रामपंचायत देखील पिण्याचं शुद्ध पाणी जसं पंढरपूर शहराच्या हद्दीमध्ये नागरिकांना मिळतं तसंच गादेगाव आणि टाकळीमधील लोकांना देखील पिण्याचं शुद्ध पाणी मिळेल. म्हणजे सध्या पाणी चांगल्या पद्धतीनं योजनेतून ह्या पाईपलाईन मधून गावाला मिळते. Yes. काही शिल्लक राहिलेलं पाणी देखील शेजारच्या गावाच्या म्हणजे तिथंच सुविधा आहे की त्यांना आपण देऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्ही 1 MLD म्हणताय त्या येस पद्धतीनं येस 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 देण्याचा प्रयत्न. हो. ठीक आहे. आणि आपण आता जातोय ते टाकळी ग्रामपंचायत मध्ये मी काही शब्द देणारा वगैरे नाही, पण माझ्या सगळ्या योजना कागदावरती आहेत आणि कागदावरती तुम्हाला मी आता पुढील योजना देखील आता चला दाखवतो. ही फक्त याची सुरुवात होतील, आपण पुढच्या योजना देखील मी तुम्हाला कामं दाखवतो. चला. आता तुम्ही परखड बोलताय, आता देखील आमच्या आपल्या भेटीतून ते जाणवते. काही लोकांकडून कळालं मला की तुम्ही चिडचिड खूप करता. कशासाठी चिडचिड होती तुमची? खरंय हे बघा, तुम्ही जो प्रश्न विचारलाय तो अगदी खरा आणि माझ्याशी तंतोतंत जुळतंय. पण कसं असतं माहितीये का, जो माणूस प्रामाणिकपणानं काम करतो त्याचा स्वभाव प्रकट असतो आणि चिडचिडा असतो. त्याचं कारण असं आहे की त्याच्या स्वभावामध्ये लोकांनी केलेले आरोप, गावाचा होत असलेला विकास आणि त्याला होत असलेले अडथळे. जर प्रामाणिकपणानं सांगा, राज्याच्या मुख्यमंत्री असेल, उपमुख्यमंत्री असतील, ह्या सर्व लोकांकडे जायचं, विविध विकास कामांना मंजुरी आणायची. त्यासाठी मंत्रालय असेल, जिल्हा प्रशासकीय कार्यालय असतील, आयुक्तालय असेल, संबंधित विभागाचे मिनिस्टर्स असतील किंवा संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी असतील, ह्या लोकांकडून जाऊन त्या कामाच्या मंजुरी आणणं, त्यांच्यासाठी पाठपुरावा करणं, 8-8, 9-9 महिने जाणं, गाडी डिझेल परिवारापासून लांब जाऊन 10-10, 5-5 दिवस राहणे, एका कामासाठी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला 10-10 वेळेस जाऊन भेटणे, त्यांच्या कार्यालयात जाणे, ह्या गोष्टी ज्या वेळेस ते काम वास्तवात सत्य परिस्थितीमध्ये येतं आणि त्या वेळेस प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय नेते मंडळी असतील, त्याला विरोध करत असतील, तर साहजिकच आहे. मला सांगा, एवढं मोठं छोटस झाड लावलं मी, त्याचं रोपट्याचं वृक्षामध्ये रूपांतर झालं आणि आज ज्या वेळेस त्याला फळं यायचं रूपांतर आलंय त्या झाडाला, त्यावेळेस तुम्ही त्याला काटायची म्हणजे त्याला कापायचं प्रयत्न करताय, तर साहजिकच आहे मी लावलेलं झाड आहे, त्याला आज कुठेतरी फळं यायची वेळ आली आणि तुम्ही त्याला कापायचा प्रयत्न करताय. असा माझा स्वभाव आहे. मुळात माझा कुठलाही कसलाही माझा स्वभाव चिडचिडा नाही, रागीट नाहीये, पण मी सातत्याने प्रामाणिकपणानं ह्या टाकळी गावाच्या विकासासाठी प्रयत्न करतो आणि त्याला लोक, प्रशासकीय अधिकारी असतील, राजकीय नेते मंडळी असतील, जाणीवपूर्वक ते काम कसं होणार नाही याची जास्त दक्षता घेता, म्हणून माझा स्वभाव फार चिडचिडा होतो. आता हे काय ठिकाण आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही काम हे बघा, मी जसं म्हटलं की आपण जशी सुरुवात केली, तुम्हाला ही सर्व कामं दाखवतो. हा MI तलाव आहे टोटली, हा सगळा. आणि हा जो MI तलाव आहे तुम्ही बघत असाल, आपण जवळजवळ हा MI तलाव करत असताना आपण तिथं छोटीशी गटर होती, गटर अशी गटर ज्याला म्हणतो ना आपण, गटरेचं रूपांतर होतं. ह्या एवढ्या मोठ्या योजनेला जवळजवळ 25 लाख रुपये खर्च आला. त्यामधून मला शासनाने फक्त 5 लाख रुपये दिले आणि जवळजवळ 15 ते 18 लाख रुपयाचा मी स्वतःच्या खर्चातून माझ्या कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटची यंत्रणा लावून हा जवळजवळ आज आपण बघत आहात, हा किती सुंदर तलाव तयार झालाय. तुम्ही बघत आहात तिकडं बदक असतील, पक्षी असतील, हंस असेल, अशा अनेक पक्षी इथं येऊन वास्तव्य करतायत. इथं किती शांतता आहे. एवढा मोठा इथल्या लोकांना संध्याकाळी, सकाळी ऑक्सिजन पार्क म्हणून किंवा मॉर्निंग ट्रॅक म्हणून ह्याचा उपयोग देखील होतोय. आणि आज आम्हाला ह्या तलावाला जवळजवळ 2.25 कोटी रुपये निधी देखील सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्फत मंजूर झालेला आहे. बरं, साधारणपणे कोणत्या कार्यकाळात हे काम झाले आणि कधीपासून सुरुवात? हे माझ्या सरपंच पदाच्या कार्यकाळामध्येच काम झालं. अंदाजे 2023 मध्ये आमच्या टाकळी ग्रामपंचायतीवरती पिण्याचं पाण्याचं फार मोठं संकट ओढवलं गेलं होतं. अंदाजे आम्ही हे काम 2023च्या
जानेवारी फेब्रुवारी मध्ये सुरुवात केली हम्म. आणि एप्रिलच्या अंदाजे 23 तारखेला हे काम संपवलं. हम्म. अंदाजे आपण जिथं आहोत हम्म. ह्या ठिकाणी हम्म. जवळ कुणाला माहित देखील नव्हतं की इथं टाकळी ग्रामपंचायतचं एवढं क्षेत्र आहे हम्म. आणि इथं एवढा मोठा एक मॉर्निंग ट्रॅक असेल किंवा गार्डन सारखं एक करता येऊ शकतंय. आणि म्हणून आम्ही ते 2023 ला जानेवारी महिन्यामध्ये हे काम हातात घेतलं आणि हे काम देखील तेवढ्या ताकदीनं पूर्ण केलं. हे काम पूर्ण झाल्यामुळं आमच्यावरती पडलेलं दुष्काळाचं सावट आपणच ह्या तलावाच्या वरती टाकळे गावाची पाणी पुरवठा योजनेची विहीर आहे, जी जुनी योजना आहे ती ह्याच तलावाच्या वरती कार्यान्वित आहे किंवा याच्यावरतीच आहे. म्हणून ही योजना केल्या कारणाने आमच्या पाणी पुरवठा विहिरीची पाणी पुरवठ्याची पातळी वाढली आणि ह्या भागामध्ये आनंद नगर असेल, लक्ष्मण नगर असेल, प्रताप नगर असेल, जगदंब नगर असेल, प्रतिभाताई परिचारक नगर असेल, तिथल्या त्यांच्या स्थानिक बोरचे पाण्याची लेवल देखील वाढली, पर्क्युलेशन पॉवर वाढले. त्या बुरुजाचा देखील विषय खूप चर्चेचा ठरतोय, सातत्याने ह्याची चर्चा होती. नेमकं काय आहे हे, कसं कशा पद्धतीने करतात हे पहा. काय झालंय माहिती आहे का, ह्या टाकळे गावचं ऐतिहासिक वारसा हा टाकळीचा जवळजवळ 400 ते 500 वर्षापूर्वीचा हा बुरुज आहे. जवळजवळ ऐतिहासिककालीन वारसा आहे. ह्या एवढा जीर्ण झाला होता की ह्यामध्ये जवळजवळ माझ्या अंदाने 400-500 वर्षापूर्वी हा फार छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर यांचा ऐतिहासिक कालीन बुरुज होता. आणि ह्या बुरुजाची एवढी पडझड झाली होती की ह्या बुरुजाच्या पडझडीमध्ये जे लोक काय म्हणतात की एवढा विकास झालाय, पण तसं काय नाहीये. हा बुरुज ऐतिहासिक वारसा आपण जपण्यासाठी जवळजवळ हे ह्याचं काम जवळजवळ सन्माननीय महेश नाना साठे यांच्या जिल्हा नियोजन समिती डीपीडीसी फंडामधून आपण दिलं आणि जवळजवळ 34 लाख रुपये निधी देऊन याचं नूतनीकरण आणि ह्याचं जीवन केलं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि आता हा टाकळीच्या इतिहासामध्ये किंवा टाकळीच्या वैभवामध्ये ह्याची नक्कीच भर पडेल आणि टाकळीचा ऐतिहासिक वारसा देखील ह्या निमित्तानं जपला जाईल. म्हणजे कित्येक पिढ्यानपिढ्याचं हे जे काही वस्तू आहे पुढे देखील पुढं तशीच ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केलेला आहे. हो, ह्याला हे एवढं मोठं काम सुरू दिसतंय, निधी कशा स्वरूपात आणि कुठून कसं उपलब्ध केलाय? आमचे नेते जिल्हा नियोजन समिती सदस्य सन्माननीय महेश नाना साठे यांनी त्यांच्या जिल्हा नियोजन समिती डीपीडीसी फंडामधून जवळजवळ ह्या कामासाठी 34 लाख रुपये निधी दिला. आणि इथून पुढच्या काळात देखील ह्या कामासाठी जेवढा बी निधी लागेल तेवढे कमी पडू देणार नाही असं त्यांनी मला अभिवाचित देखील केलेलं आहे. आणि हा टाकळ्याचा ऐतिहासिक वारसा जपत असताना ह्या कामासाठी लागणारा निधी मी देखील ग्रामपंचायत सदस्य किंवा महाराष्ट्र कार्यकारिणी सरपंच प्रदेश सदस्य शिवसेना पक्ष या निमित्ताने ह्या कामाला मी 1 रुपया देखील निधी कमी पडू देणार नाही, तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो. आणि ह्या टाकळीच्या ऐतिहासिक वारसा जपण्याचं मी देखील तेवढ्याच पद्धतीने काम करेन. आणि इथून पुढे देखील काळामध्ये हा ऐतिहासिक वारसा कसा सुशोभीकरण करून लोकांना याचा ऐतिहासिक ही कसा घेता येईल, लाभ कसा घेता येईल, एवढीच मी याच्या निमित्ताने परिपूर्ण काळजी घेईल. बरं, हे कधीपर्यंत साधारणपणे काम? अंदाजे हे आमच्या टाकळे गावची एप्रिल महिन्यामध्ये किंवा मे महिन्यामध्ये यात्रा असते. त्या यात्रेच्या अगोदर त्या टाकळीमध्ये याचा उद्घाटन करून लोकार्पण सोहळा करण्याचा मानस आहे आमचा. आता निवडणुकांमध्ये तुमच्यावरती अतिक्रमणाचा आरोप केला जातोय, काय तथ्य त्या आरोपांमध्ये आणि कशा पद्धतीने हे सगळं आहे? हे पहा, निवडणूक म्हणले की अशा गोष्टी आपण सगळ्या गृहीत धरायच्या असतात. राहिला सायला आपण विचारायला त्या प्रश्नाचा मलितार्थ असा की आमचं अतिक्रमण. हे पहा, ज्या जागेमध्ये अतिक्रमण आहे किंवा नाही त्या जागेचा प्रॉपर्टी इंडेक्स हा सन्माननीय महेश साठे व माझे धाकटे बंधू दयानंद साठे यांच्या नावावरती आहे. जर एखादी वास्तू, एखादी मिळगत जर माझ्या स्वमालकीची असेल तर त्याच्यावरती अतिक्रमण झालं कसं म्हणता येईल? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सांगा, ज्या मालकाकडून मी ती जमीन खरेदी केली, मग जर ती सरकारी किंवा प्रशासकीय जमीन असेल तर त्याची खरेदी व्हायला नको होती किंवा त्याची 7/12 सदरी नोंद व्हायला नको होती. मग तुम्ही माझ्या प्रॉपर्टी, माझ्या मालकीची प्रॉपर्टी असलेल्या त्या जमिनीवरती जर तुम्ही अतिक्रमण होत असेल, असं जर करून जर तुम्ही राजकीय देशापोटी माझ्यावरती एखादा आरोप करत असेल, त्या आरोप हा तथ्य नाहीये. आता
हे आता काही ठिकाण आपण बघितली. आता हे ठिकाण कोणतं आहे आणि इथं कशा पद्धतीने विकास कामं हे झाली? पहा, हे टाकळी ग्रामपंचायत हद्दीमधील प्रतिभाताई परिचारक नगर आहे. हा. आणि तुम्ही मला ह्या भुयारी गटर योजनेचं वास्तव मला विचारण्यापेक्षा स्थानिक लोकांना जर विचारलं ना, तर ते लोक ह्या गटरीच्या दुर्गंधीमध्ये कसे जगत होते रामजाने गेल्या 40-50 वर्षापासून त्यांनाच माहिती. आणि हा प्रतिभाताई परिचारक नगरचा ओढा दुर्गंधी मुक्त करणार हे आम्ही दिलेल्या पाठीमागील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये हा आमचा वचननामा होता. आणि माझ्या वचननाम्याची ह्या कामाच्या निमित्ताने 99.99% मी पूर्तता केलेली आहे. या विकास कामांसाठी साधारणपणे आपण जवळजवळ ह्या प्रतिभाताई परिचारक नगरच्या कामासाठी जवळजवळ 59 लाख रुपये निधी आपण जवळजवळ मंजूर केलेला आहे. आणि त्याचं काम देखील आता पूर्ण झालेलं आहे. याच्यावरती आपण रिफिलिंग करून किंवा भरावा करून हे आपण अंडरग्राऊंड करून येणाऱ्या भविष्य काळामध्ये आमचा मानस असा आहे की इथं आठवडे बाजारा कट्टा किंवा इथं एक व्यावसायिक संकुलन व्यापार संकुलन उभा करून इथल्या स्थानिक लोकांना त्यामधून अल्पदरामध्ये त्या गाळे भाड्याने देणे. तसं जर गणित घालायचं झालं तर हा हजारो कोटीमध्ये निधी आहे. पण मी माझ्या सरपंच कार्यकाळामध्ये अंदाजे जवळजवळ 79 ते 80 कोटी रुपये निधी हा टाकळे ग्रामपंचायतीसाठी दिला. आणि हजारो कोटी निधी हा जसा की टाकळे रस्ता असेल, प्रबोधनकार टाकरे चौक ते टाकळे चौक रस्ता असेल, तीर्थक्षेत्र विकास आराखडा असेल, 1000 बेडचं हॉस्पिटल्स असेल, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीयांचं निवासी वसतिगृह असेल, अशा अनेक योजनेमध्ये हजारो कोटीचा निधी मी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत तुम्ही काही काम आपण प्रत्यक्षात जाऊन पाहिली, तुम्ही दाखवली देखील. इथून पुढच्या काळामध्ये टाकळीकरांसाठी कशा पद्धतीचं विकासाचं विजन तुम्ही मांडताय आणि लोकांना काय एक नेमकी विकासाची दिशा दाखवताय? हे पहा, महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये आपण जवळजवळ जो आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत त्या रेल्वे फ्लायओव्हर वरून टाकळीकडे जाणारा रस्ता ते ठाकरे चौक जवळजवळ याच्यावरती फ्लायओव्हर घेऊन आपण तो जवळजवळ 69 ते 70 कोटी रुपये आपण त्यासाठी मंजूर केलेले आहेत. आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये मुळात आजपर्यंत टाकळीचा विकास का होऊ शकला नाही याच्या मुळामध्ये आम्ही गेल्यानंतर त्याचं बेसिक कारण आम्हाला समजलं की हा टाकळीकडे असलेला अंडरपास. कारण का एखाद्या गावाला, एखाद्या शहराला, एखाद्या तालुक्याला, एखाद्या जिल्ह्याला असताना त्याचं प्रवेशद्वार हे नॅशनल किंवा राष्ट्रीय मार्गाशी निगडीत असावं. आपल्या टाकळीचं झालंय काय, जसं मराठीमध्ये म्हण आहे की मोरीला बोळान दरवाजा रिकामा, तसं झालेलं नाही. तर आपल्या टाकळीचं असं झालंय की दरवाजाला बोळान मोरी रिकामी. याचा अर्थ असा की शहराचा किंवा गावाचा मेन इंटरेस्ट हा नॅशनल हायवेशी, राष्ट्रीय महामार्गाशी कनेक्टिव्हिटी असली पाहिजे. पण आपल्या गावाकडे येणारा मुख्य मार्ग हा नगरपालिकेच्या लोंढे कॉम्प्लेक्स पासून जातो आणि राष्ट्रीय महामार्गाशी निगडीत नाही. ह्या कारणाने आपल्या टाकळी ग्रामपंचायतीचा आजपर्यंतचा भौगोलिक विकास होऊ शकला नाही. किंवा इथल्या स्थावर मालमत्ता असतील इतिहास वाकडी करून जावे लागतं. हो, आणि यात्रा कालावधीमध्ये वाटवाकडी करून जावं लागतं किंवा आपल्याला राष्ट्रीय महामार्गाशी डायरेक्ट कनेक्टिव्हिटी नाही किंवा सरळ कनेक्टिव्हिटी नाही. याचा अर्थ असा की येणाऱ्या कार्यकालमध्ये ज्या वेळेस आपल्या टाकळी गावाला मुख्य प्रवेशद्वार हे नॅशनल किंवा राष्ट्रीय महामार्गाची कनेक्टिव्हिटी असेल, इथल्या असलेल्या सर्व स्थावर मालमत्ता याची किंमत जागेवरती दाम दुप्पट नाही तर दाम तिप्पट होईल. कारण का ह्या टाकळीला रात्री अपरात्री येत असताना या रेल्वेच्या अंडरपास पासून होणाऱ्या चोऱ्या माऱ्या, लोकांची अडवणूक असेल किंवा विकासात्मक दळणात्मक साधनं हे इथनं जाऊ शकत नाही. म्हणून आपलं टाकळी गाव हे दळणवळणापासून वंचित आहे. आणि आपण राहिला की विकास विजन, मी आपणास पाठीमागे बोललो आणि भविष्य आता मी सांगतोय की आपण येणाऱ्या कार्यकालमध्ये पण टाकळी हद्दीमध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि तत्कालीन आरोग्यमंत्री सन्माननीय तानाजी सावंत साहेब यांनी आपल्या पंढरपूरसाठी एक सुवर्ण गिफ्ट दिलेलं आहे. म्हणजे 1000 महाराष्ट्रातील सर्वात मोठं 1000 बेडचं हॉस्पिटल हे मोजे लक्ष्मी टाकळीच्या हद्दीमध्ये
मंजूर करण्यात आला आहे. त्याची प्रशासकीय मान्यता देखील निघाली. येणाऱ्या 4-6 महिन्याच्या कार्यकालमध्ये त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम देखील होणार आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या भविष्य काळामध्ये आरोग्याच्या समस्या नाहीतर पंढरपूर नाहीतर ह्या 5 तालुक्यातल्या जिल्ह्यातील नाहीतर राज्यातील सर्वात मोठं आरोग्याचं सेंटर हे मौजे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीमध्ये होत आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काय विजन ठेवायला पाहिजे? पाणी झालं, आरोग्य झाले, रस्ते झाले, दिवाबत्ती झाली आणि इथून पुढच्या काळात देखील आपण टाकळी विकासाच्या धोरणामध्ये किंवा विकासामध्ये जे जे गोष्टी भर घालायच्या आहेत आपल्याला त्या देखील मी पूर्ण ताकदीनिशी करील. आणि राहिला दुसरा एक मला आपल्याला सांगावं आवर्जून वाटतं की येणाऱ्या 4-6 महिन्यामध्ये टाकळी ग्रामपंचायत हे नगरपंचायत मध्ये रूपांतर होणार आहे. त्याचा देखील उद्घोषणा नंबर 1 झालेली आहे. आणि त्यामध्ये उद्घोषणा नंबर 1 करत असताना सन्माननीय निवडणूक आयोगाने नगरपंचायत घोषित करत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यानंतर सदर ग्रामपंचायत हे नगरपंचायत मध्ये रूपांतर करणं योग्य राहील असे आदेश केलेल्या कारणामुळे टाकळी ग्रामपंचायत ही नगरपंचायत झाली नाही. आता तुम्ही बघत आहात सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू आहे. याचा निकाल लागताच सदर नगरपंचायत आपलं ग्रामपंचायत ही नगरपंचायत मध्ये होईल आणि येणाऱ्या 4-6 महिने 8 महिन्यामध्ये सदर ग्रामपंचायत ही नगरपंचायत मध्ये रूपांतर होईल. आणि त्यामुळे देखील टाकळीच्या विकासामध्ये फार मोठं योगदान होईल आणि स्वतंत्र स्वायत्त संस्था तयार होईल. आणि त्याचा देखील एक DPR डेव्हलपमेंट प्लॅन महेशनाथ साठे असतील, राज्याचे नगर विकास मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, गुलाबराव पाटील साहेब व राज्याचे सर्व शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व मंत्री महोदय असतील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. प्रत्यक्ष देखील ह्या निवडणुकीमध्ये उभा आहेत. एवढंच या निमित्तानं मला सांगावं असं वाटतं. आणि विजय जो विकास झाला तो गटात आणि गणात बघायला मिळेल साहेब. साठे विकास पॅटर्न हा टाकळी गटात आणि गणात तुम्हाला बघायलाच मिळणार. त्याची प्रथम डेमो किंवा लिटमस टेस्ट ज्याला म्हणतो हे टाकळी ग्रामपंचायत आहे. येणाऱ्या भविष्य काळामध्ये टाकळी गट आणि गण विकास पॅटर्न म्हणण्यापेक्षा टाकळी विकास पॅटर्न हा गटामध्ये आम्ही राबवणार आहोत किंवा गणामध्ये राबवणार आहोत. सह्याद्रीशी तुम्ही संवाद साधलात, वेळ दिलात त्याबद्दल खूप बरं वाटलं. तुमच्यासारख्या पत्रकारांनी माझ्याकडे सर्वसामान्याच्या कार्यकर्त्याची विकासाची भूमिका जगापुढे मांडली. त्यामुळे मी सह्याद्री न्यूज चॅनेलचं मनापासून आभारी आहे. आणि तुमच्या निमित्तानं मी सर्व टाकळी ग्रामपंचायत नागरिकांना, गटातील नागरिकांना, गणातील नागरिकांना एवढंच आव्हान करेन की येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. तर दोन्ही उमेदवाराच्या समोरचं धनुष्यबाणाचं चिन्ह च बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करावं या निमित्तानं मी त्यांना सर्व नागरिकांना, जनतेला एवढंच आव्हान करतो. आणि टाकळी गणामध्ये भगवा ध्वज, शिवसेनेचा भगवा ध्वज फडकणार ह्यात काय मला तीळ मात्र सुद्धा शंका वाटत नाही.